हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 1 किलो रव्याचे अचूक प्रमाणात मऊसूत पाकातले रवा लाडू कसे करायचे ते पाहणार आहे। एकदम छान असे आपण साध्या सोप्या पद्धतीने पाकातले रवा लाडू बनवलेले आहेत। आपण अचूक प्रमाण सांगितलेले आहे, तेवढेच मऊसूत असे मस्त लाडू झालेले आहेत। साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही झटपट असे मस्त एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवू शकता। जेव्हा पण तुम्हाला बनवायचे असेल तेव्हा नक्की या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने मऊसूद असे पाकातले रवा लाडू नक्की बनवून बघा। एकदम मस्त झालेले आहेत, एकदम छान असे नक्की करून बघा। छान होतात आणि एकदम मस्त होतात। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुमचे पाकातले रवा लाडू छानच होणार, एकदम मस्त। नक्की बनवून बघा या पद्धतीने। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा आपण 1 किलो रव्याचे पाकातले रवा लाडू बनवणार आहे। त्यासाठी इथे बघा मी 1 किलो बारीक रवा घेतलेला आहे। हा कपाने मोजला तर 2.5 कप इथे हा रवा भरतो, बारीक रवा घेतलेला आहे। आणि त्यासाठी इथे बघा साखर घेतलेली आहे, 3 कप साखर घेतलेली आहे, म्हणजे 600 ग्रॅम इथे साखर घेतलेली आहे। तूप घेतलेला आहे 1.5 कप, म्हणजे इथे आपण किलो रवा घेतलेला आहे, 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि 400 ml आपण तूप घेतलेलं आहे। इथे बघा 1.5 कप आपण तूप घातलेलं आहे। आता सर्वप्रथम आपण इथे रवा भाजून घेणार आहे। मोठी कढई घ्या आणि त्यामध्ये 1 किलो बसत असेल तर घाला। इथे मी सगळं तूप घातलेलं आहे आणि सगळा 1 किलो रवा मी यामध्ये घातलेला आहे। हवं तर तुम्ही 2 बॅचमध्ये भाजून घेऊ शकता। इथे हा रवा मी सगळा मिक्स करून चांगला भाजून घेते। तुम्हाला तूप जास्त वाटत असेल तर तुम्ही तुपाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। आता हे मी खाली वर करत चांगला मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहे। हलकासा रंग बदलेपर्यंत चांगला सतत हलवत आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। 20 ते 25 मिनिटं हा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे चांगला भाजला जातो, कच्चा राहत नाही रवा आणि मस्त असा खमंग भाजला जातो बघा, सगळीकडे एकसारखा भाजला जातो। इथे हा रवा बघा कलर बदललेला आहे। मी 2 बॅचमध्ये हा भाजून घेतलेला आहे, म्हणजे तो छान असा भाजला जातो बघा। मी सुरुवातीला भाजून काढलेला आहे आणि नंतर दुसरा अर्धा मी भाजलेला आहे। 2 बॅचमध्ये मी भाजून घेतलेला आहे। इथे बघू शकता हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग असा मी रवा भाजून घेतलेला आहे। नंतर त्याच कढईमध्ये इथे 3 कप साखर, म्हणजे आपण 600 ग्रॅम साखर घेतली होती, त्यासाठी 2 कप इथे आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे बघू शकताय, किंवा तुम्ही साखर बुडेपर्यंत घालू शकता। तुम्हाला जर सोप्या पद्धतीने तुम्ही साखर 600 ग्रॅम घेतली तर साखर बुडे इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। याला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि इथे उकळी आल्यानंतर चांगलं याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि 4 ते 5 मिनिटं चांगला असा उकळून द्यायचा। त्यानंतर आपण पाक चेक करायचा। आपल्याला इथे 1 तारी पाक बनवायचा आहे। थोडासा आपण इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचा पाक, तोपर्यंत गॅसची फ्लेम कमी करायची, म्हणजे पाक पुढे जाणार नाही। थोडासा थंड झाला की हातावर घेऊन चेक करायचा तार बनते का। जर तार बनत असेल तर गॅस बंद करायचा। 1 तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय मी इथे पुन्हा एकदा नंतर 2 मिनिटं असाच हा शिजवून घेते। थोडासा आपल्याला अजून शिजवायचा आहे, तार जास्त बनत नाही। 2 मिनिटाच्या नंतर बघू शकताय आपण पुन्हा इथे बघू शकताय शेवटचा थेंब बघा, अशी तार बनली पाहिजे। इथे आपला पाक आपला तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी वेलची पूड घालून घेते आणि यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करायचं आणि जो रवा आपण भाजलेला आहे तो या पाकामध्ये मिक्स करायचा। आणि इथे बघा या पद्धतीने वेलची पूड घालून मी मिक्स केलेला आहे आणि जो रवा आहे तो पण मी यामध्ये मिक्स करून घेते, किंवा तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा हा पाक किंवा रवा मिक्स करून ठेवू शकता। कढईमध्ये बसत असेल तर कढईमध्ये मिक्स करून ठेवा। सगळा आपल्याला यामध्ये रवा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला असंच झाकून आपण याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे तुम्हाला पातळ वाटत असलं तर जसजसं हे पाक या रव्यामध्ये मुरतो तसं हे घट्ट होतं मिश्रण बघा। हे आता सुरुवातीला पातळ वाटते, असं झाकून ठेवायचं। तास ते 1.5 तासानंतर आपण चेक करायचं की लाडू वळता येत आहेत का ते। इथे बघा या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे। मी झाकून ठेवते, जसं हे थंड होतं तसं घट्ट होतं। जर लाडू वळता येत नसतील तर अजून थोडा वेळ ठेवायचं। नंतर जेव्हा
थोडंसं हे मिश्रण सुकलं की नंतर जेव्हा लाडू वळता येतात तेव्हा याचे लाडू वळून घ्यायचे, छान बांधून घ्यायचे. इथे बघा 1 ते 2 तासानंतर इथे बघू शकताय हे मिश्रण थोडंसं सुकलेलं आहे. मी 2 तास याला ठेवलं होतं. 1 तासानंतर चेक करायचं. इथे बघू शकता हे मिश्रण थोडंसं सुकल्यासारखं वाटते. आता याचे आपण लाडू वळता येतात का ते बघूया. बघा हे छान असं मिश्रण सुकलेलं दिसते, पण हे छान असे लाडू वळता येतात आपल्याला. छान लाडू वळून घ्यायचे बघा मस्त असे. तुम्ही याच्यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. इथे बघा मी छान लाडू वळून घेते आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ते मी लावून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला आणि लाडू वळून घ्या. सगळे याच पद्धतीने मी लाडू वळून घेते. बघा मऊसूद असे मस्त आपले पाकातले रवा लाडू बनले जातात आणि अचूक प्रमाणात आपण बनवलेले आहेत मस्त असे. बघा छान असा रवा भाजला की लाडू पण आपले छान बनतात आणि पाक पण आपण अचूक बनवायचा आहे. बघा 1 तारी पाक. इथे बघा लाडू छान वळले जातात, मस्त लाडू आपले तयार होत आहेत. बघा मी याच पद्धतीने लाडू बनवून घेते. दुसरा पण छान आपला लाडू बनलेला आहे. सगळे लाडू त्याच पद्धतीने मी बनवून घेतलेले आहेत. मस्त आपले 1 किलो रव्याचे अचूक प्रमाणात मऊसूद असे पाकातले रवा लाडू बनलेले आहेत. बघू शकताय छान झालेले आहेत. 1 किलोमध्ये बघा आपले एवढे लाडू आपले बनलेले आहेत. तुम्ही नक्की या पद्धतीने 1 किलो रव्याचे अचूक प्रमाणात मऊसूद असे पाकातले लाडू बनवून बघा. तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलं तर तुमचे छानच होणार, मस्त होणार. नक्की बनवून बघा या पद्धतीचे रवा लाडू मऊसूद असे बनवून बघा. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा पाकातले रवा लाडू बनवून बघा. तुमचे पण छान असं होईल. पहिल्याच प्रयत्नात मस्त बनणार. बनवून बघा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.